रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपलं वाल पीक होतं टोमॅटोवर, जुना टोमॅटो होता मागच्या वर्षीचा आणि त्याच्यावर वाल पीक होतं. बऱ्याच शेतकऱ्यांचा स्ट्रक्चरबद्दल प्रश्न होता की तुमचं स्ट्रक्चर कसं होतं, वाल पिकाला स्ट्रक्चर कसं केलं होतं. तर ॲक्च्युली वाल पिकाला स्ट्रक्चर नव्हतं आमचं, आमचा टोमॅटोचा स्ट्रक्चर होता. तर आमचं 12 MM गज आहेत आमच्याकडं. आता ट्रॅक केला आहे मी व्हिडिओ. एक मिनटं मी कॅमेरा मागे फिरवतो. हे बघा, हे अशा प्रकारे हे आता 12 MM गज आहेत आणि इथं आम्ही 2 गज असे एकत्र जॉईंट केलेत आणि असं खोपडी टाईप स्ट्रक्चर आहे आमचं. खाली एका बेडवर डबल लाईन होतं. तर हे अशा प्रकारे आणि याला इथे 1.5 इंचावर हे अशा प्रकारे 4 बोटाचं सपोर्ट मारला होता. हे कसा अंदाज अर्ध्या फुटावर. त्यामुळं हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर आमचं 12 महिने टिकतं आणि मजबूत असतं. पूर गेला होता तरी पण या स्ट्रक्चरला काही फरक पडला नाही. तर असं मजबूत स्ट्रक्चर असल्यामुळे याच्यावर आमचे 2 पिकं आरामशीर निघले. आता पुढच्या पिकाचं नियोजन आहे आणि पुढच्या पिकाचं नियोजन तुम्हाला माहीत आहे, टोमॅटो लागवड आपली दरवर्षी असते. आता कधी लागवड करायचं, काय करायचं, याचं ज्या शेतकऱ्यांनी मार्गदर्शन आपल्याकडून बुकिंग केलं आहे त्यांना आम्ही गाईड करतो आहे. तुम्हाला जर टोमॅटो लागवडीची माहिती पाहिजे असेल, आता जरी रान खाली झालं पण लागवडीची तारीख तिची एक आम्ही ठरवलेली, त्याच टायमाला आम्ही लागवड करणार आहे. ज्यांची इच्छा असेल की आमच्याबरोबर चालायचं आहे, आमच्यासोबत चालायचं आहे टोमॅटो लागवडीसाठी, ते आपलं प्लॉट बुक करू शकता. मोबाईल नंबर तोच आहे वडिलांचा 95 27 84 50 84. या नंबरला तुम्ही फोन करू स्वतःचा प्लॉट बुक करू शकता. किंवा काही जर शेतकऱ्यांना फक्त तारीख पाहिजे असेल की ॲक्च्युली कोणत्या तारखेला भाव येऊ शकतात, पूर्णतः 100% आपण काही देऊ नाही, पण आतापर्यंत आमचा कधी प्लॉट खाली गेला नाही किंवा भावात आला नाही असं कधी झालं नाही. तर अशा शेतकऱ्यांना फक्त जर प्लॉटची बुकिंग डेट पाहिजे असेल की लागवड कधी करायची आणि कोणती व्हरायटी लावायची, तेही कॉल करून एक ठराविक अमाऊंट आहे ते वडील तुम्हाला सांगतील. तेवढी अमाऊंट जर भरली तर तुम्हाला ती फक्त तारीख सांगण्यात येईल. बाकी मार्गदर्शन मग मिळणार नाही. आणि ज्यांना पूर्ण प्लॉटचं मार्गदर्शन हवं आहे ते पण कॉल करू शकता आणि ज्यांना फक्त तारीख बुक करायची ते पण तारीख बुक करू शकता. आणि ज्यांना बियाणं पाहिजे असेल वालाचं, ते पण फोन करून वालाचं बियाणं बुक करू शकता. तर अशा प्रकारे आमचं नियोजन आहे. शेतामध्ये वालाचा हात कापून टाकला आहे, त्याचा आम्ही ऑर्गॅनिक खत करणार आहे. त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा मंडळी. धन्यवाद. राम राम.